हे चला आंघोळ करायला जा की आता. काय लागतं गाडीला 100 रुपये पाणी भेट ना मारा दया ना भेटू दे बदली करायची साहेबांना मागायचं. हो साहेब आमचे व्हिडिओ बघत असतील तर आमच्या गाडीचं काम करून द्या. लय पळवत होतं ना साहेब गाडी. 5-5 मिनिटाला घरी आलं तरी इकडे जा तिकडे जा दिलं म्हणून काय होते. ए बरे चल वर. आता ह्याला पण फुलं आले ते इतक्या कळ्या लागल्या त्या पण एक पण झाड राहणार नाही. दिसत नाही का बरं. फीस अरे देवा हे बघा छान दिसते. आता पोटात दुखाल जा की आता. उशीर झाला नाही का तुम्हाला. स्वयंपाकी करू तोपर्यंत उरक 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 करायचं नंतर न बसायचं. हातात बांगड्या नाही त्या माझ्या. आता थंडीच्या दिवसात खरंच बांगड्या घालू वाटत नाही त्या कारण खाली मग फुटते या. आता फुटलेलं नाही अजिबात. तर चला गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल. मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तसं जरा स्टार्टिंग झालीच आपल्या व्हिडिओची पण करायची राहिली होती त्यामुळं म्हणलं चला करूया. माझी खिचडी बनवून झाली आणि बसले आता जरा उन्हाला. आज जास्तच लवकर आंघोळ केली होती घरातलं काम आवरण्यासाठी. झालेत माझं आता फक्त भांडी घासायची आणि कपडे लावायचे आणि पूजा मांडायची. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. मागच्या वेळेस मी काही गुरुवार नव्हता धरला पण ह्यावेळेस वाटलं की धरावं म्हणून म्हणलं चला. इच्छा झाली तर करायचं नाही इच्छा तर ते नाहीच करायचं. उगाच ताणून वडून काही गरज नाही करायची. मागच्या वेळेस नव्हतं केलं मी ह्यावेळेस धरलाय उपवास. आता काय नाही आता हिला आंघोळ घालायची आहे मला. तिचं पाणी तापलंय तर चला आता कामाला लागते. आता लवकरच पूजा मांडणार आहे कारण पूजा मांडल्याशिवाय खायचं नाही. त्यापेक्षा आपण लवकर पूजा मांडून पोटाला जरा घालूया कारण आता मला भूक सहन होत नाही. जर मी दिवसभर काही खाल्लं नाही ना संध्याकाळी मला ते अन्न बघून असं उलटी आल्यासारखं होतं. म्हणजे बघू पण नाही वाटत आणि खाऊ पण नाही वाटत. त्यापेक्षा आधी खाल्लेलं बरं. पूजा मांडते हिला आंघोळ घालते झाडून बिडून घेते. सगळं केलेलंच आहे तरी पण अजून एकदा झाडू मारते आणि पूजा मांडून मग आम्ही दोघी खाऊन घेतो. ह्या दोघांनी खाल्लंय तरी पण माझ्यासोबत हां हिनं नाही खाल्लं. हिनं बटाटा खाल्लाय फक्त खिचडी नाही खाल्ली. तर चला असं कालवा असतं गावाकडं म्हणलं की हे बघा असं. मी रात्री कपडे धुतली ती काढून घ्यायचे आणि आजचे कपडे धुवून टाकायचे. काल सगळं कपड्यातली जी मी म्हणलं होतं ना तुम्हाला की नको असणारे कपडे तर बघा इथं काढून ठेवले सगळी. पण त्याचं मी म्हणते एक उसुशी शिवावी कारण फेकून तरी कुठे देणार आहे. देण्यासारखी पण कपडे नाही आहे जास्त फाटलेली भेटलेली किंवा कलर गेलेले आहेत. त्यापेक्षा ते न दिलेली कोणाला बरी. त्यामुळे म्हणलं त्याची उशी करून टाकूया. तर ह्यांना सांगितलंय मी सुई आणा मोठी जी की त्या कपड्यात घुसल. माझ्याकडे एकदम छोटे छोटे सुई आहेत ते काय घुसत नाही त्या कपड्यात. का वरडते मांजरा दिसले होते. चला चल. आणि ही सगळी काय घालायची येते आणि काही त्याच्यातनंच काढलेली. अक्षरशः त्या कपड्यांना ना कपड भिजल्यामुळं असं बुरशी चढल्यासारखं झालेलं. तर बघा ही ओढणी ही माझी पॅन्ट वगैरे ते सगळे धुतलेले आहेत. अजून एक बेडशीट राहिली आणि थोडेफार कपडे राहिलेत ते आज मी लावून टाकणार आहे. हां चला आज पण रानात जावं लागणार आहे बरं का कारण मी काल वाट बघितली की सासूबाई करतील म्हणून ते एक राहिलेला सारा पण त्यांनी ते नाही केला. नाहीच करणार. त्यांना जास्त करून सुनांकडनं जास्त अपेक्षा असते त्यामुळं नको त्यांच्यावर अवलंबून जाऊन करू. आता एवढं सगळं केलं आणि थोड्यासाठी नको घालवायला. जाईल मी माझं कामं बिमं आवरली पूजा बिजा मांडली ना जाईल. त्यात काय उन्हाचं बिनाच नाही लवकर होणार आहे त्यामुळं. तर चला आणि हो तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे. सोनूचं पाणी तापलं पहिल्यांदा ती बंद करते कारण ती एकटीच आहे आंघोळ करायला. आणि एवढं नको तापवायला कडक कारण तिला कडक पाणी अजिबात नाही लागत. तिला सोमट असलं तरी चालतं.
हां, तर तुम्हाला मला हे सांगायचं आहे की मला आत्ता पूजा मांडायला किंवा काय म्हणतात देवारा वगैरे जिथं करतात ना तिथं अजिबात जागा नाही. ही आहे ते बघा, इथं आधी माझा देवारा होता, पण आता इथं कपाट आहे आणि नंतरनं बेड होता, जे की बेड इकडं होतं. म्हणजे सगळं ॲडजस्ट केलं होतं मी. पण ह्या वेळेस एक सामान वाढलं आहे माझ्याकडे, ते म्हणजे मशीन. त्यामुळे ॲडजस्ट करणं लई कठीण जायला लागलं या. कारण तिथं असायची कपड्यांची खुर्ची, जे की इथं बघा इथं आहे. हां, ही खुर्ची असायची ना, इथं असायची, म्हणजे एकत्र ही इथंच असायची आणि ही खुर्ची तिथं असायची. पण आता ही मधीच राहते या. तिथं ठेवली तर तिकडे ये जा करायला येत नाही. आणि इथं बघा फ्रीज लावला या, एक टाकी वाढली माझ्याकडं, त्यामुळं म्हणजे छोटं छोटं सामान भरपूर वाढले. तर आता पहिलं देवार आपला इथं होता, पण आता तिथं नाही करू शकत कारण सामान ठेवायला जागा नाही दुसरीकडं म्हणूनसाठी. पण स्वामींचा फोटो आहे त्या जागेवरतीच ठेवून दिला आहे मी. पण आता काय करणार आहे, मी पाटावरती माझ्या जे काय आहेत ना ती पूजा सगळं देवारा इथं मांडणार आहे, पूजा खाली मांडणार आहे. पर्याय नाही माझ्याकडं. ती चप्पल वगैरे काढणार आहे तिथनं. तिथं नव्हतीच ती चप्पल, तिकडं होती मशीनपाशी, पण सोडून इकडं नाही, सोनूच्या पप्पांनी इकडं आणून ठेवल्या. तर तुम्ही सांगा काय करू, पण तुम्ही सांगाल तोपर्यंत हा ब्लॉग पडलेला असेल. काही पर्यायच नाही. ही तिच्या पप्पाच्या घरामध्ये येते सगळ्या सामान सगळं पुढं पुढं ठेवायचं. म्हणजे आता पूजा मांडल्यानंतर नाही राहणार. ही सोनूनं मांडलं आहे बघा, ही पूजा सोनूने केलेली आहे. फुलं बिलं दिवा त्यात पाणी ओतून, आता त्यातलं पाणी सांडलं आहे बहुतेक, तिनंच ओतलं आहे. ही तिनंच केलं आहे आणि खिचडी बिचडी त्यांनीच केलं आहे पराक्रम. मी अजून देव काही मांडलं नाहीत अजून, ते तिकडंच आहे ते कपाटात. हां, मग त्याच्या पप्पाने केलं आहे बहुतेक ते, त्यामुळे ही इथंच राहणार आहे. फक्त ही काय म्हणते त्याला, बॉक्स इथंच राहणार आहे. त्याच्यावर अगरबत्ती काडेपेटी तेलाचं ठेवायला येईल. हे बॉक्स तेवढं उचलणार आहे वरचं, मग इतका पसारा काय होणार नाही. आणि हे पण तिकडे कपड्यात ठेवून टाकणार आहे आणि तिकडचं देव आहे ते इकडे घेणार आहे. असं करते, बघू. पर्याय नाही, छोटं घर असलं का आरसा खराब. छोटं घर असलं का लय ॲडजस्ट करावं लागतं आणि ॲडजस्ट करण्याशिवाय पर्याय नसतो या. मी तर लयच ॲडजस्ट करते तसं म्हणाय गेलं तर. काय करणार आता. स्कूटी त्या भरपूर दिवस खाली होती, पण आता डबल वर ठेवून टाकली. मला वाटते 5-6 दिवस खाली होती, पण आता तिथं पण इथं पूजा मांडल्यानंतर ना तिकडच्या आरशात बघावं लागणार आहे. केसही विंचरावं लागणार आहे ती, त्यामुळे तिथनं काढून वर ठेवल्या. एक सामान जरी वाढलं ना तरी घरात लय पसारा वाटायला लागला. तिथं नसतो ठेवायचा. तर चला असू द्यात. तिला आंघोळ घालते, मी झाडून काढते. खिचडी बनवलेली, हे गेलेत नुकतेच, तर झाडून बिडून काढते, लागते माझ्या कामाला.